आपलं नाव वगैरे काय? माझं नाव रमाकांत गोपीनाथ धायगुडे, राहणार केकसरणी, तालुका केज, जिल्हा बीड. काय आपली तक्रार काय? तक्रार मी मोजे केकसरणी मधील गट नंबर 36 मधील पाझर तलावामध्ये अवैधरित्या खदान चालू आहे याची तक्रार तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे. 7/5/2025 ला मी तक्रार दिली होती. त्यावर त्यांनी 47 दिवसाला पंचनामा केला. 47 दिवसाला पंचनामा करून त्याच्यामध्ये खोली, रुंदी, लांबी हे अंदाजे लिहिलंय त्यांनी. पंचनाम्यावरच उल्लेख केलाय तसा त्यांनी की अंदाजे खोली आणि अंदाजे रुंदी, लांबी असा पंचनामा, गोल गोल पंचनामा करून त्यांनी 6000 बरास तिथून अवैधरित्या खदानीमधून काढलेला आहे असा उल्लेख केलेला आहे. आणि खडीकेश्वरला ज्याचा खडीकेश्वर आहे त्याला 6000 बरासचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तरी तो मला मान्य नाही. माझं म्हणणं असं आहे की तिथं कमीत कमी 20,000 बरास तिथून चोरी झालेली आहे पाझर तलावामधून. तरी त्याची डबल पडताळणी डिप्टी कलेक्टर साहेबांनी करावी व डबल पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत. काल आपल्याकडे तहसीलदार साहेब आले. हो, काल मी तिथं खडी भरण्याचं चालू होतं, मला कळालं. मी लगेच फोन केला एक 20 मिनिटांमध्ये तहसीलदार साहेब आले. तिथं त्यांनी स्पॉटवर JCB आणि ट्रॅक्टर खडी भरायला लागलेले निदर्शनास आले. आणि तात्काळ लगेच त्यांनी तलाठी साहेबाला फोन केला, बोलून घेतलं, पंचनामा केला. पण पंचनाम्यामध्ये बी त्यांनी गोल गोल पंचनामा केलेला आहे. त्याची माझ्याकडे प्रत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी दर्शविले आहे की ह्या खडीकेश्वरचा परवाना हा 2022 मध्ये संपलेला आहे अशी त्यांनी माहिती दिली. आणि 12/8/2025 ला त्यांनी सील केलेला आहे. माझं म्हणणं आहे की 2022 ला परवाना रद्द झाला आहे त्याचा, तर इतके दिवस का तुम्ही सील केलं नाही? तसंच कसे मला ठेवलं? आणि आता एक 8-10 दिवस झाले, त्यांनी 15 दिवस व्हायला लागले. 15 दिवसांनी 3 वर्षानंतर त्यांनी सील केलं. माझं म्हणणं आहे की 3 वर्ष हा खडीकेश्वर चालूच होता. याचे माझ्याकडे पुरावे आहेत, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. लाईव्ह केलेला आहे 22 तारखेला. त्या पाझर तलावामधून JCBनं मुरुम भरायला लागलेले माझ्याकडे फोटो आहेत. दगड काढायला लागलेले फोटो आहेत. तरी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे मी आता डिप्टी कलेक्टर साहेबाकडे मी जाणार आहे. काल येऊन पंचनामा केला, त्याच्यावरती काय? काल त्यांनी पंचनामा केला, त्याच्यामध्ये त्यांनी दर्शविले आहे की ट्रॅक्टर एक धरला आहे आणि JCB एक स्पॉटला धरली म्हणून त्यांनी तहसीलदार साहेबांनी पंचनाम्यात लिहिलेलं आहे. पण त्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टरचा नंबर नाही, JCBचा नंबर नाही, CC नंबर नाही. बरं, नंबर नसले तरी त्याच्यावर CC नंबर तर असतो ना. ट्रॅक्टरवर, वाहनावर कोणत्या CC नंबर तर असतो, तो सुद्धा इथं दर्शवला उपलब्ध नाही म्हणून लिहिलंय त्यांनी. नंबर उपलब्ध नाही असा गोल पंचनामा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी 25 बरास खडी तिथं निदर्शनास आली, ढिगारा आहे असं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे पंचनाम्यामध्ये. तर माझं म्हणणं तिथं कमीत कमी 200 ते 300 बरास खडीचा ढिगारा आहे. तरी हा गोल गोल पंचनामा केलेला आहे. तरी मी याची तक्रार डिप्टी कलेक्टर साहेबाकडे काम पडलं तर आम्ही मंत्रालयामध्ये बावनकुळे साहेबाकडे कॉन्टॅक्ट करून आम्ही जाणारच आहेत, याची दखल जर नाही घेतली तरी. आता इथून पुढचं मग आपली काय आता दिशा काय ही आता ह्याची चौकशी लावून डिप्टी कलेक्टर साहेबाकडे मी सोमवारी जाणार आहे. मग ती काय दखल घेते ती बघणार आहे. पुन्हा कलेक्टर साहेबाकडे जाणार आहे, पुन्हा आयुक्ताकडे जायचंय. पुन्हा बावनकुळे साहेबाचा माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे, ऑफिसचा कॉन्टॅक्ट झालेला आहे मुंबईच्या. साहेबांनी सांगितलंय की इथं डिप्टी कलेक्टर साहेबाकडे तुम्ही तक्रार द्या आणि काय होते ते बघू. आता मुंबईला या म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे. केकसरणी येथील गट नंबर 36 मधील जो पाझर तलाव आहे तो महाराष्ट्र शासनाची नकल निघते, त्याच्यावर फेरवळलेला आहे. तरीही त्या जागेवर
त्या खडीकेश्वर मालकाची खदान चालू आहे. ती कमीत कमी लांबी 200 फूट आणि रुंदी 200 फूट आणि खोली 80 फूट आहे. तरी ह्याच्यावर काही दखल घेतलेली नाही अजून. सदरील जी जमीन आहे का हा. तो महाराष्ट्र शासनाच्या एका वैयक्तिक त्या खडीकेश्वर नाही, ती महाराष्ट्र शासनाचा पाझर तलाव 2016लाच ती तयार झालेला आहे आणि शेतकऱ्याचे नाव कमी होऊन शासनाच्या नावावरती जागा झालेली आहे पाझर तलावाची. काय सांगाल आपलं नाव वगैरे काय? माझं नाव रमाकांत गोपीनाथ धायगुडे, राहणार केकस, तालुका केस, जिल्हा बीड. काय आपली तक्रार काय? तक्रार मी मोजे केकस मधील गट नंबर 36 मधील पाझर तलावामध्ये अवैधरित्या खदान चालू आहे याची तक्रार तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे. 7/5/2025 ला मी तक्रार दिली होती. त्यावर त्यांनी 47 दिवसाला पंचनामा केला. 47 दिवसाला पंचनामा करून त्याच्यामध्ये खोली, रुंदी, लांबी हे अंदाजे लिहिलंय त्यांनी. पंचनाम्यावरच उल्लेख केलाय तसा त्यांनी की अंदाजे खोली आणि अंदाजे रुंदी, लांबी असा पंचनामा गोल पंचनामा करून त्यांनी 6000 बरास तिथून अवैधरित्या खदानीमधून काढलेला आहे असा उल्लेख केलेला आहे. आणि खडीकेश्वरला ज्याचा खडीकेश्वर आहे त्याला 6000 बरासचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तरी तो मला मान्य नाही. माझं म्हणणं असं आहे की तिथं कमीत कमी 20,000 बरास तिथून चोरी झालेली आहे पाझर तलावामधून. तरी त्याची डबल पडताळणी डिप्टी कलेक्टर साहेबांनी करावी व डबल पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत. काल आपल्याकडे तहसीलदार साहेब आले. हो, काल मी तिथं खडी भरण्याचं चालू होतं, मला कळालं. मी लगेच फोन केला एक 20 मिनिटांमध्ये तहसीलदार साहेब आले. तिथं त्यांनी स्पॉटवर JCB आणि ट्रॅक्टर